आदिती तटकरेंनी घेतला रायगडमधील नुकसानीचा आढावा। जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत घेतला परिस्थितीचा आढावा। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदिती तटकरेंच्या प्रशासनाला सूचना। धाराशिव तुळजापुरात राज्यभरातील भाविक दाखल। दिवाळीनिमित्त तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी रीग। अवघी तुळजापूर नगरी भाविकांनी फुलली। आमदार सुरेश धस यांची वंचितांसोबत दिवाळी साजरी। आष्टीतील निवासस्थानी वंचित बांधवांसोबत दिवाळी साजरी। 5 पिढ्यांपासूनची परंपरा धस यांच्याकडून कायम। अतिवृष्टीमुळे बीडमध्ये पिकांचं अतोनात नुकसान। शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला। दिवाळीपूर्वी भरपाई सरकारचं आश्वासन हवेतच। दिवाळी असूनही झेंडूच्या फुलांना भाव मिळेना। हिंगोलीच्या शेतकऱ्यांवर फुलं फेकून देण्याची वेळ। बाजारात झेंडूला 10 रुपये प्रति किलोहून कमी भाव। नंदुरबारमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात। विसरवाडी नवापूर परिसरात जोरदार पाऊस। धुळ्यातील दोंडाईचा बस स्थानकामध्ये चोरी। बसमध्ये चढताना प्रवाशाच्या बॅगवर चोरट्यांचा डल्ला। बॅगेत 20 ते 22 लाखांचे सोने असल्याची माहिती। ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं निधन। वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। इस्रोच्या जडणघडणीत चिटणीस यांचं मोलाचं योगदान। साताऱ्यात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। कोयना विभागात रानगव्याचा शेतकऱ्यावर हल्ला। या प्रकरणी 105 गावांनी एकत्र येत वनविभागाविरोधात व्यक्त केला संताप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।